जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तर नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर पावसाळा चालू झालेला आहे, पाऊस चालू झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाऊस येत आहे आणि सगळीकडे कसं पूर्ण हिरवंगार झालेलं आहे. वातावरण खरंच एवढं प्रसन्न झालेलं आहे ना. मध्ये पावसाळ्यामध्येच मध्यंतरी ऊन खूप होतं आणि त्यामुळं असं वाटत होतं की नेमका हा पावसाळा आहे की उन्हाळा आहे हे कळतच नव्हतं. पण आता 2-3 दिवस झाले पाण्याची संततधार चालू आहे. तर सगळीकडे वातावरण इतकं छान झालेलं आहे ना. निसर्ग म्हणा, फुलं, झाडं ह्या सगळ्या गोष्टी सुंदर पद्धतीने बहरलेल्या आहेत. तर आपल्या गृहिणीची जी सुरुवात आहे ती घराच्या कामापासूनच होते. तर इथे ना मी छानपैकी मस्त टी व्हीवरती चांगली सकारात्मक जे गोष्टी असतात, जसं भावगीत झालं आणि काही मंत्र झाले, असे सकाळी टी व्हीवरती लावून देते. कारण त्याने काय होते ना, इतकं प्रसन्न वाटतं ना सकाळी सकाळी. आणि आपल्या कानावरती सुद्धा जेव्हा ते मंत्र पडतात ना, तेव्हा आपलं कान आणि आपले मनसुद्धा प्रसन्न होऊन जातं आणि दिवसाची जी सुरुवात आहे ती एकदम छान पद्धतीने होते. तर सगळं माझं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मग मी जरा जाते मुख्यद्वाराच्या जवळ. मुख्यद्वाराच्या जवळ सुंदर अशी रांगोळी काढली. आणि कधी कधी काय होतं ना, काढायचं असतं काही वेगळं आणि आपण काढतो काही वेगळं. माझं तर असंच होतं. आणि कधी कधी एकच रांगोळी 2 वेळ निघून जाते. पण ते म्हणतात ना की खरंच रांगोळी काढताना किती कल्पनाशक्ती लागते ना, की याच्यासमोर आता काय, याच्यासमोर काय, म्हणजे विचार करण्याची पण जास्त गरज नसते. जो हात आहे ना आपला, तो हात पटापट पटापट असं चालतो. तर हा हात का चालत असेल आपला? तर कल्पनाशक्तीच्या जोरावरतीच चालतो. कारण आपल्या मनामध्ये आता पुढे काय काढायचं आहे ते आपण आपल्या हाताच्या मार्फत काढत असतो. मन आधी सुचवतं की आता इथे समोर काय येणार. तर छानपैकी मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि हे रंग पाहिले ना की खरंच इतकं मस्त वाटतं ना. रांगोळीचे रंग पाहिले की सगळे एकदम, काही डार्क आहेत, काही लाईट आहेत आणि आपलं आयुष्यसुद्धा असंच आहे. काही काही लोक आयुष्यात इतके चांगले येतात ना आपल्या. तर काही दिवसापूर्वीच ना मी माहेरी गेली होती. त्याचा व्हिडिओ मी टाकला नाही अजून. तो व्हिडिओसुद्धा मला टाकायचा आहे. 2 दिवसाकरताच गेली होती कारण तिथे लग्न होतं. पण त्या 2 दिवसामध्ये साईबाबांचा जो आनंद आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरचा, तो बघितला की असं वाटतं ना की आई-बाबा आणि आपल्याला माहेर ही जी ओढ आहे ना, ही आपल्याला खरंच लग्न झाल्यावरती कळते. तिथे गेल्यानंतर एवढा आनंद होतो ना त्यांना असं वाटतं काय करावं आणि काय नाही. आणि निघताना थोडंसं मन जड करून तिथनं निघावं लागतं. कारण ना कधी कधी असं वाटतं की नव्हतं आपण ह्या पुढच्या गोष्टींमध्ये जायला पाहिजे होतं. छान आईबाबांकडेच राहायला पाहिजे होतं. पण आता करावं काय? हा तर संसाराचा नियमच आहे. आणि तिथे गेल्यावर पण असं वाटतं की सगळी जी मनामधली दुःख आहेत, जे मनामधले विचार आहेत ना, ते त्यांच्यासमोर मांडायच्या आधीच मन तिथे गेल्यावर प्रसन्न होऊन जातं आणि असं वाटतं काय मनातले विचार मांडावं त्यांच्याकडे. कारण तिथे गेल्यावरती फार मन प्रसन्न होऊन जातं. तर तो व्हिडिओ आता मी लवकरच टाकेल. आणि जास्त मी तिथे शूट केलं नाही. मी लग्नाला गेले होते. मी छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ना सगळं टाकलेलं आहे ते.
आणि छानपैकी मस्त आज स्वयंपाकामध्ये बनवावं काय, हा तर बाई रोजचाच प्रश्न असतो बरं, की काय बनवायचं स्वयंपाकामध्ये. तर मी इथे छानपैकी मस्त पोळ्यांचा चिवडा बनवला होता आणि सोबतच आलूची भाजी होती, त्याचे पराठे केले होते आणि शेंगदाण्याची चटणी केली होती. आणि आपण गृहिणी जेव्हा स्वयंपाक बनवतो ना, तेव्हा थोडाफार तर आपला हा जो स्वयंपाकाचा ओटा आहे किंवा गॅस आहे, हा थोडा खराब होतोच. आणि जर व्हिडिओ काढतानाही आपण त्याकडे थोडं जास्त लक्ष दिलं, तर मग आपला व्हिडिओ काढणं थोडंसं अवघड जातो. तर कसं आहे ना, ज्या गोष्टी ज्या खरंच आहेत आणि खरंच आपल्या जीवनामध्ये होतात, त्या जर आपण दाखवल्यात ना, तर मग आपल्याला एवढं प्रेशर येत नाही. नाहीतर मग आपण स्वच्छतेच्या थोडंसं जास्त मार्गी लागलं ना, तर मग आपला व्हिडिओ राहील एका बाजूला आणि आपला स्वयंपाक राहील एका बाजूला. कारण या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून व्हिडिओ काढणं थोडा अवघड जातो, कारण त्यामध्ये खूप वेळ लागतो. आणि आज ना मी माझे हे जे बँगल्सचे बॉक्स आहेत ना, ते व्यवस्थित ठेवण्यासाठी काढले होते. कारण मी जसं सांगितलं, की मी लग्नाला गेले होते आणि तिथे जाण्याच्या आधी हा एवढा पसारा काढून ठेवला होता मी. तर त्याच्यामध्ये माझ्या बांगड्या आहेत, जसं बँगलचा बॉक्स आहे आणि मेकअप पाऊच आहे. तर हे सगळं आज मला व्यवस्थित ठेवायचं होतं आणि माझं बांगड्यांचं जे कलेक्शन आहे ना, ते मी तुम्हाला लवकरच दाखवेल. कारण भरपूर अशा माझ्याकडे बांगड्या आहेत आणि मला वाटतं की मग तुम्हाला माझ्या बांगड्यांचं कलेक्शन आवडेल. तर या ठिकाणी सगळ्या बांगड्या आधी ह्या वेगळ्या काढून घेतल्यात आणि त्यानंतर हे जे मागं तुम्हाला पसारा दिसत आहे, हा सगळा मेकअपचाच आहे. तर हा पसारासुद्धा व्यवस्थित करायचा आहे मला. तर त्यामुळं आज म्हटलं चला थोडंसं आवराआवरीकडे लक्ष द्यायचं. तर ह्या भरपूर या बँगलच्या बॉक्समध्ये बांगड्या छान राहतात, पण ना ठेवताना थोडंसं कंजेस्टेड होतं. कारण काय होतं ना, हा रॉड जेव्हा आपण त्याला अडकवतो ना, तर तो काय त्याचा जो बॉक्स आहे तो लूज झालेला आहे की काय आहे, ते ना त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केले की सरळ खाली पडतं आणि खाली पडलं की नाही मग सगळ्या बांगड्या खाली जातात. तर त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त बांगड्या मी लावत नाही. कारण ते जर खाली पडलं तर सगळ्या बांगड्या त्याच्यामधल्या निघून जातात. पण या बॉक्सची ना खासियत एक आहे की या बांगड्यांच्या बॉक्समध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात. म्हणजे आपल्याला जर वेळेवरती कुठली साडी घालायची आहे आणि त्याच्यावरती बँगल्स आता कुठल्या लागतील, तर ह्या बॉक्समधून ट्रान्सपरंट असल्यामुळे ना पटकन दिसून येतं. म्हणजे आपल्याला जास्त विचार करायलाही कठीण जात नाही. तर त्यामुळे ह्या बँगल बॉक्सचे खूप असे फायदे आहेत, जेणेकरून आपल्या बांगड्यासुद्धा ऑर्गनाइज राहतात आणि वेळेवरती आपल्याला जर तयारी करायची असेल तर पटकन सगळ्या गोष्टी दिसतात. तर हे असे बॉक्स आणलेले आहेत मी या ठिकाणी. 4 बॉक्स आहेत, पण तरीही 4 बॉक्समध्ये बॉक्स कमी पडलेले आहेत आणि बांगड्या जास्त झालेल्या आहेत. तर हे 2 आधी मी भरून ठेवले आणि 2 भरायचे बाकी आहेत, कारण त्याच्यामध्ये मला आणखी दुसऱ्या बांगड्या लावायच्या आहेत. आणि सध्या ना ह्या ज्या ट्रान्सपरंट बांगड्या आहेत ना, यांचा ट्रेंड चालू आहे. ह्या खरंच इतक्या सुंदर दिसतात ना घातल्या की, आणि याच्यामध्ये मी इतकी सुंदर सुंदर शेड आणलेली आहेत. लाल आहे, गुलाबी आहे आणि असा एकदम वॉटर कलर आहे. भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये आणि त्या हातात टाकल्या की खूप सुंदर दिसतात. तर त्यामुळे मी काय केलेलं आहे, प्रत्येक टाईपच्या बांगड्या मी माझ्या या बँगल बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. काही मेटलच्या आहेत. आता ह्या ज्या हिरव्या आहेत, ह्या मेटलच्या आहेत. ह्या एवढ्या सुंदर दिसतात ना हातात घातल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये जो गोल्डन कलर आहे ना, काहीच नाही, फक्त हिरवा आणि गोल्डन कलर आहे, पण तरीही ते इतकं छान दिसतं ना दिसायला. तर ह्या अशा मी 2 डझन आणलेल्या आहेत, कारण मी म्हटलं कुठल्याही कॉन्ट्रास्ट साडीवरती घातल्यात की मग दिसायला सुंदर वाटतात. तर अशा पद्धतीने ह्या मी इथे सध्याच्या ठेवून घेतलेल्या आहेत, कारण मला हे आता पुढे बॉक्समध्येच लावायच्या आहेत. तर कधी-कधी काय होतं, आपण आणतो खूप आणि ते असंच ठेवून दिलं ना, की मग आपल्याला आठवणसुद्धा राहत नाही, की आपण काय आणलं होतं, काय नाही. तर मी काय करते ना, आता सरळ हे असं बॉक्समध्ये ठेवते आणि सगळं आणलं की बॉक्समध्ये ठेवलं, की मग आपल्याला वेळ मिळाला की आपल्याला आपलं बरोबर लक्ष जातं त्याच्याकडे, की आपण काय आणलं, काय ठेवलं त्याच्यामध्ये. तर हे असा बॉक्सचा हा खूप एक चांगला याचा उपयोग आहे.
आणि जसं मी सांगितलं की सध्या ह्या ज्या ट्रान्सपरंट बांगड्या आहेत याचा फार ट्रेंड चालू आहे आणि माझ्याकडे हे भरपूर असे आहेत छान आणि खरंच दिसायला इतक्या सुंदर वाटतात ना त्या. तुम्ही बघू शकता की हे लावल्यानंतरच इतकं सुंदर दिसतं, तर हातात किती सुंदर दिसत असेल. तर ह्या ज्या लाल कलरच्या आहेत ना, ह्या पण इतक्या सुंदर दिसतात. हा 3चा सेट आहे, म्हणजे 2 छोट्या बांगड्या आणि मध्ये एक मोठी बांगडी. ते तेवढंसंही हातामध्ये घातलं ना, की काम संपलं. म्हणजे जास्त आपल्याला हातामध्ये टाकायची काही आवश्यकता नाही. आणि हा या बॉक्सचा हाच एक प्रॉब्लेम आहे, की एक लावलं की नाही एक असं निघून जातं. काय त्याचं ते लूज झालेलं आहे बॉक्स, की काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. तर ह्या ज्या साईडच्या 2 दिसत आहेत, तर ह्या ते कापडी वेल्वेट जे असतं त्याच्या बांगड्या आहेत ह्या आणि त्यासुद्धा घातल्या हातात की मस्त दिसतात. आणि ह्या अशा बांगड्या घेतल्या ना, की ह्या तुम्ही कुठल्याही साडीवरती घालू शकता. कारण त्याचे जे कलर आहेत ते एकदम लाईट आहेत आणि दिसायलासुद्धा सुंदर आहेत. तर बांगड्या कितीही येऊत आणि कितीही जावो, पण जी काचेची मजा काहीतरी वेगळी आहे ना, तर ती कुठल्याच या प्लॅस्टिकच्या बांगड्या म्हणावं किंवा यांच्यामध्ये नाही आहे. आता ह्या बांगड्या माझ्या काचेच्या आहेत. इतका सुंदर गडद हिरवा कलर आणि लाल कलर आहे ना त्याचा, दिसायला खूप सुंदर आहेत त्या. ह्या ना माझ्या आईच्या बांगड्या होत्या आणि मला त्या आवडल्या, त्यामुळं मग मी तिच्याकडून त्या घेऊन घेतल्यात. म्हटलं मलाच दे आणि आईने दिल्यासुद्धा मला. तर खूप छान असा कलर आहे त्याचा, त्यामुळे मी माझ्यासाठी घेतल्यात त्या. आणि ह्या तर बांगड्या तुम्हाला माहीतच आहेत. याचासुद्धा भरपूर असा ट्रेंड चालू आहे आणि हातात घातल्यानंतरही इतक्या सुंदर दिसतात ना. तर अशा प्रकारे हे माझ्या सगळ्या बांगड्या मी ठेवणार आहे आणि माझ्या बांगड्यांचं कलेक्शन पण तुम्हाला मी नक्की दाखवेल. तर कसा हा व्हिडिओ वाटला हे मला नक्की कॉमेंट्समधून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत